राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. आनंदम ब्रह्म सुलभ आत्मज्ञान साधकांचा नित्यमनन ग्रंथ. बोधक श्री समर्थ सद्गुरू गणपतराव महाराज कन्नूर. अनुवादक श्री शिवराम पंत उर्फ बावन्ना श्री वैद्य व सौमुक्ता वैद्य. प्रकरण 14. उपाधी निरसनाने सत्यदर्शन. राजा मादक पदार्थ सेवन करून दारोदारी भीक मागत फिरतो किंवा आपण रंक आहोत अशी भावना करून घेऊन हीनदीन होतो. तद्वत सर्वांची स्थिती झाली आहे. प्रत्येक जीव खरोखरच शिवरूपच असूनही भ्रमाने मी जीव आहे असे म्हणत असतो. याचा परिणाम काय झाला तर बंधन आणि दुःखच त्याच्या पदरी आले. या भ्रमाला अज्ञान हेच कारण असून त्याचा नाश करायला हवा. सर्व लोक दुःख नाश करण्यासाठी ते एकदम साध्य नसल्याने ते कमी करण्यासाठी म्हणा हवं तर हिशेब न करता येईल इतके प्रयत्न करतात. असे प्रयत्न केल्यावर एखादे दुःख कमी होत नाशही पावेल, पण त्या जागी दुसरे दुःख उद्भवते. एका दुःखाची जागा दुसरे दुःख घेते. उदाहरण, एक फार मोठी हानी झाल्यामुळे दुःख झाले. 1-2 वर्षे अत्यंत कष्ट करून ती भरून काढतो तोच एखादा भयंकर रोग होऊन दुःख होते. तो निवारण्यासाठी डॉक्टराकडे हेलपाटे घालून 1-2 वर्षे औषध इंजेक्शन घेऊन शस्त्रक्रिया करून रोग बरा होतो. आता रोगरूपी दुसरे दुःख नाहीसे झाले इतक्यात घरात आपापसात भांडणं सुरू होऊन तिसरे दुःख निर्माण होते आणि खूप मनस्ताप सहन करावा लागतो. भांडणं मिटतात न मिटतात तोच विनाकारण लोकांकडून अपमानरूपी चौथे दुःख येते. सारांश काय तर मनुष्याला सदैव एक ना एक दुःख येणारच. हे दुःख किंवा ही उणीव नाहीशी झाली की मी सुखी होईल ही भावना व्यर्थच होय. आणखी एक गोष्ट, मनुष्याला एकाच वेळी एकच दुःख नसून अनेक लहान मोठी दुःख असतात. एका मोठ्या दुःखाकडे त्याचे लक्ष वेधलेले असते तेव्हा दुसरी दुःख तळाशी जाऊन बसलेली असतात. ते मोठे दुःख नाहीसे झाले की तळात लपून बसलेली इतर दुःख डोकेवर काढतात. तात्पर्य काय तर ही दुःख मानवाची पाठ काही सोडत नाहीत. बाबा, प्रश्न, मग दुःख नाशाला उपायच नाही का? उत्तर, उपाय आहे ना. कोणत्याही रोगाचे अचूक निदान करून त्या रोगाचे मूळच नष्ट केले की आरोग्य प्राप्त होते. त्याचप्रमाणे दुःखाचे कारण अज्ञान ही गोष्ट शोधून ज्ञानौषधीने अज्ञान निवारण केले की आनंदरूपी आरोग्य प्राप्त होते. आता सांगितलेल्या दुःखनाशाचा योग्य उपाय सोडून देऊन प्रपंचातच काही फेरबदल करून दुःखाच्या कारणांची समस्या सुटणे शक्य आहे का? कदापि नाही. कारण तर तमाच्या अनेकत्वाच्या प्रपंचातील अशा समस्या वरचेवर उद्भवणारच. कोणत्याही वेळी समस्या नसलेली व्यक्ती आढळेल का? वृद्धाला वृद्धाच्या समस्या असतात. मध्यम वयाच्या लोकांना प्रपंचाच्या जबाबदारीच्या समस्या असतात. सुख म्हणजे कोणत्याही समस्या नसलेली स्थिती नव्हे काय? असे सांगा पाहू. मनुष्याला आयुष्यातील कोणत्या भागात समस्या नसतात? समस्या कधी संपतच नाहीत. मूलतः शरीर हीच एक मोठी समस्या आहे. त्याला तुम्ही काय करू शकणार? सारांश काय तर प्रत्येकाला जीवनामध्ये समस्या आणि दुःख हे अनिवार्य असतात. लौकिक उपायाने ते काढून टाकणे अशक्य आहे. ही गोष्ट आम्ही प्रत्येकाच्या जीवनाच्या अनुभवाचे निरीक्षण करून सांगत आहोत, हे लक्षात असू दे. प्रत्येक व्यक्ती संपूर्ण जीवनभर समस्यांचे निवारण करून सुखी होण्याचा प्रयत्न करतच आली आहे, पण तिला एक ना एक समस्या भेडसावतच असते आणि ती सुखी होतच नाही. मग आपल्या दीर्घकाळाच्या अनुभवावरून या मार्गाने सुखी होणे अशक्य आहे असा निर्णय करणे शहाणपणाचे नाही का? आपल्याला आत्ताच्या एका समस्याचा नाश केला की मी सुखी होईन असे सुरुवातीला वाटत असते. हे एक काम झाले की सुखच सुख असा आपण समज करून घेतला आहे. पण एका समस्येचा परिहार होतो न होतो त्याच्या जागेवर 4 समस्या येऊन ठेपलेल्या असतात, त्याही अनपेक्षितपणेच. आपण प्रथम त्या समस्येच्या निवारणाने मला काय मिळेल असे वाटले आणि प्रत्यक्षात काय मिळाले, काय घडले याचे सिंहावलोकन केले तर त्यातील उणिवा कळून येतात. तात्पर्य काय तर लौकिक उपायाने सुखप्राप्ती होत नाही.
त्याला अलौकिक उपाय म्हणजे ज्ञानच हा सिद्धांत असे समजा. अनुभवदृष्टीचा साधक प्रपंचातील उपाधींची स्थिती बरोबर ओळखून बाह्यविषयांची ओढ संपूर्णपणे नाहीशी करतो. मुख्यतः परिशुद्ध आत्मा असणाऱ्या त्याला खरोखरच या उपाधीचा तो संबंध नाही असे समजतो. आपल्याला संबंध नसलेल्या गोष्टीबद्दल आपण दुःख विषाद मानतो का, हे तुम्हीच सांगा पाहू. शेजारी कसे आहेत, त्यांना वेळेवर पैसा पगार वगैरे मिळतो की नाही याची कोणी चिंता करतात का? नाही. त्याचप्रमाणे साधक दिखाऊ संबंध असलेल्या उपाधीबद्दल निश्चिंत असतो. सद्गुरू बोध करतात की शाश्वत घनानंद प्राप्त करून घेण्यासाठी प्रापंचिक सुखाचा मोह आणि त्यासाठी धडपड करणे सोडून देऊन तूच खरा कोण आहेस हे जाणून घेऊन ते दृढ धर. आपण जाणतो पण घट्ट धरत नाही, सोडून देतो. प्रवचनाच्या प्रारंभी सांगितलेल्या दृष्टांतातील भ्रमिष्ठ राजाला थोडा वेळ मी राजा आहे याची जाण येऊन गेली तर त्याला राज्यसुख हस्तगत होईल का? त्याप्रमाणे आपण केव्हा तरी एकदा अत्यल्प काळ मी आत्मा आहे असे म्हणून इतर वेळी प्रपंचाच्या जंजाळात गुंतून जीवाभावातच राहिलो तर सार्थक होईल का? म्हणून जीवभाव नष्ट होऊन सदैव शिवभाव यायला हवा. आपल्यामध्येच महत्त्वाचा मोठा बदल व्हायला हवा. म्हणजेच तसा पुनर्जन्म व्हायला हवा, द्विज व्हायला हवे. एकदा मातेच्या उदरातून जन्म घेतला, दुसऱ्या वेळी सद्गुरूकडून दिव्यजन्म प्राप्त करून घेतला. पहिला जड मलिन स्थूल देहाचा व शोक मोहयुक्त सूक्ष्म देहाचा जन्म झाला, तर आता अनामय परिपूर्ण परमानंदाचा पुनर्जन्म प्राप्त करून घेतला. ब्रह्मजानाती ब्राह्मण झाला. पूर्वी आर्य लोक ब्रह्मज्ञान न जाणणारा आमच्या कुळात जन्माला येऊ नये अशी देवाजवळ प्रार्थना करत होते म्हणे. त्या धर्मयुगात ब्रह्मज्ञानाला प्राधान्य होते. ब्राह्मणांना वसुधैव कुटुंबकम या सर्वात्मभावामुळे श्रेष्ठत्व आले होते, कर्माने नाही. आत्तासुद्धा ब्रह्मस्थितीत राहून सर्वाकडे समभावाने पाहणाऱ्या खऱ्या ब्राह्मणांना श्रेष्ठता देण्यास जग तयारच आहे. ते जग ज्ञानी पुरुष कोणत्या वर्णाचे आहेत हे पाहत नाहीत. ब्राह्मण वर्णाचाच खरा ब्राह्मण असेल तर आणखीनच उत्तम. आम्ही वंशपरंपरागत ब्राह्मण आहोत, आम्ही ब्रह्म जाणो किंवा न जाणो आम्ही श्रेष्ठच आहोत असे म्हणत. पण श्रेष्ठत्व दुसऱ्यांनी द्यावे लागते. मी श्रेष्ठ असे आपणच म्हणायचे नसते. पूर्वी ब्राह्मणांना त्यांच्यात असणारे ज्ञान त्याग समत्व इत्यादी गुणांमुळेच लोक श्रेष्ठत्व सन्मान देत होते. आता ब्राह्मण गुणहीन झाल्यामुळेच त्यांना मान देणे त्यांनी सोडून दिले आहे. खरं म्हणजे आताही ब्राह्मणांनी ब्रह्मज्ञानी होऊन सर्वांकडे निर्व्याज प्रेमाने पाहिले तर आजही जग त्यांना वंदन करील. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.